नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे बघा मका अशी सुंदर आलेली आहे. तिचा फायदा एक जनावरांना चाऱ्यासाठी, परंतु हे घराच्या जवळ मका लावल्यामुळं बिबट्याचा मोठा त्रास चालू झाला आहे. रात्री आमचं एवढं सोन्यासारखं मांजर होतं, 2 वर्षाचं जुनं मांजर, एकदम भारी होतं. घराला आधार होता त्याचा विजू काट्यापासून. आणि रात्री 7:30 वाजता संध्याकाळीच मांजर फक्त इकडं मक्याच्या बाजूला आलं आणि एका मिनिटात वाघाने उचलून नेलं. ही शेतीचा अशी उंच वाढणारी पीक कशी घराच्या जवळ नाही केली पाहिजे, परंतु आपले शेतकरी धर्म आहे, आपल्याला सगळंच पाहिजे. खूप अवघड आहे, लय अवघड मित्रांनो. असा मोठा आवाज झाला, आम्ही बघायला आलो तर मांजर गायब. एकदाच ओरडलं मांजर. माणसांना पण धोका आहे अशा उंच वाढणाऱ्या पिकांपासून. जरी कोणी अशी मका वगैरे किंवा गिन्नी गवत घरच्या जवळ लावला असेल तर लक्ष राहू द्या थोडंसं. खूप अवघड आहे, कारण आज जनावरावर हमला झाला वाघाचा, पण काही दिवसांनी तोच माणसावर पण होऊ शकतो. कुत्रा मांजर त्यासाठीच पाळावं लागतं का जेणेकरून माणसावरचा हल्ला वाचतो, पण मुख्य चित्रापाचा जीव जातो. हे अवघड आहे मित्रांनो. त्याच्यामुळं घरापासून थोडंसं लांबच अशी उंच वाढणारी पिकं केली पाहिजेत. इथंच रात्री आमचं मांजर धरलं. हे अवघड आहे, तर काळजी घ्या. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.